गेल्या वर्षी जसं की आपण माझ्या मिरचीचा प्लॉट बघितला होता अंकुर 930, त्याचप्रमाणे आज यावर्षी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या गोट फार्मवरती घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी माझा शेळीपालनाचा शेतीला पूरक असा शेळीपालनाचा एक छोटासा व्यवसाय आहे। यामध्ये कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये, जसं की शेतामध्ये आपण काबड कष्ट करतो त्याच्यापेक्षा कमी मेहनतीमध्ये शेळ्यांचं संगोपन करून आपण कशा प्रकारे चांगला एक उत्पन्न किंवा चांगला नफा मिळवू शकतो त्याविषयी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो। या ठिकाणी माझा एक 32 शेळ्यांचा प्लॉट आहे। 32 शेळ्या आहेत आणि त्याची पिल्लं। सुरुवातीला कसल्याही प्रकारची आगाऊ गुंतवणूक न करता एक लाकडाचा छोटासा शेड बनवलेला आहे आणि माझ्या घराच्या बाजूलाच जिथे की माझा एक प्लॉट आहे त्या ठिकाणी त्या प्लॉटवरती एक छोटासा जमिनीपासून 2.5 ते 3 फूट उंचीवरती शेळ्यांच्या संगोपनासाठी एक छोटासा शेड बनवलेला आहे। हे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघतात। तर मंडळी, त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगायची म्हणजे 32 शेळ्या, 1 वर्ष, एका वर्षाचं पूर्ण मी बजेट काढलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला नफा कळेल। गेल्या वर्षी या 32 शेळ्यांनी माझ्याकडे 120 पिल्लं दिली होती। 120 पिल्लांचं जर तुम्ही नफ्याचं बजेट काढलं त्यामधून उत्पन्न, तर सरासरी 5,000च्या आसपास माझं पिल्लू मी विक्री केलेलं आहे। 120 पिल्लं जर म्हणले तर 6 लाखाच्या आसपास माझ्या गेल्या वर्षीचा या शेळी पालनातून उत्पन्न आहे। यामध्ये सरासरी जर केलं तर एक मजूर लावलेला त्याचे जवळपास 1 लाख रुपये मजुरी आणि 1 लाख रुपये इतर खर्च, असे 2 लाख रुपये वजा केले तर 4 लाख रुपयाचा निव्वळ नफा या शेळी पालनातून मला गेल्या वर्षी मिळालेला आहे। आता थोडक्यात सविस्तर बघा, सरासरी नफा मिळवायचं म्हणजे काय असं काही प्रत्येक वेळेस एकदम असं कमी मेहनत करून नफा नाही। नफा मिळवायचं म्हणजे 100% मेहनत तर करावीच लागणार। सकाळी या शेळ्यांचं शेड्यूल सुरू होतं ते पार संध्याकाळी झोपेपर्यंत या शेळ्यावरती चांगलं लक्ष ठेवावं लागतं। एक सरासरी जर सांगायचं झालं तर सकाळी 7-8 वाजता आम्ही यांना थोडंसं सोयाबीन, गहू आणि सरकी पेंड यांचं मिश्रण थोडंसं खायला देतो। 11 वाजता शेळ्या चरायला जातात, पूर्ण शिवारामध्ये 1-2 ते 3 तासात फिरून येतात। त्यावेळेस चांगल्या प्रकारे चारा या ठिकाणी आमच्या शिवारामध्ये उपलब्ध असल्यामुळे चाऱ्याची काही अडचण येत नाही। आल्याच्या नंतर संध्याकाळी थोडंसं घास गवत आहे, मशीनच्या साहाय्याने कट करून ते घास गवत आम्ही यांना खायला देतो। म्हणजे दिवसाचं शेड्यूल शेळ्यांचं झालं। एक शेळी 14 महिन्यामध्ये 2 येतं आरामात देते। 2 येताचं जर गणित लावलं तर एका शेळीची 4 ते 5 पिल्लं आपल्याला एका वर्षामध्ये मिळतात, म्हणजे 14 महिन्यामध्ये। काही शेळ्या माझ्याकडे अशा आहेत ज्या 15 ते 20 दिवसामध्ये, म्हणजे येताच्या नंतर 15 ते 20 दिवसामध्ये परत गाभण राहतात, म्हणजे 12 महिन्यामध्ये त्यांची 4 ते 5 पिल्लं होतात। कोणत्याही प्रकारची उस्मानाबादी किंवा शिरोई, जमनापाली अशा प्रकारच्या शेळ्या नाहीत, पूर्णतः गावरान, ज्या की मराठवाड्यामध्ये गंगाखेड, सोनपेठ, परभणी या भागामध्ये ज्या काही सर्वसाधारणपणे गावरान शेळ्या ज्या आढळतात त्या शेळ्या माझ्याकडे आहेत। एकदम म्हणजे असं कुठल्याही प्रकारची शिरोई, जमनापाली अशा संकरित किंवा बोर, जी की आजकाल भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बोरची फॅशन चालू आहे, क्रॉस ब्रीड करून बोकड त्याचं वेट वजन वाढतं। हे एक असला कुठलाही मार्केटिंगचा एक हेतू मनामध्ये न ठेवता एक गावरान शेळी पालन केलेलं आहे। याच्यामध्ये मला तरी वाटतं की व्यवस्थित उत्पन्न मिळतं। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काळजी। शेळी पालनामध्ये काळजी सर्वात महत्वाची गोष्ट आहे। लसीकरण, वेळेच्या वेळेला लसीकरण आणि स्वच्छता या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। मग उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे हिवाळा संपत आल्याच्या नंतर, हिवाळा संपणे आणि उन्हाळा सुरू होणे या काळामध्ये आम्ही सर्व शेळ्यांचं लसीकरण करतो। PPR, ETV म्हणजे आपण सांगायचं झालं तर तोंडखुरी, पायखुरी या शेळ्यामध्ये जनरल रोग आहेत। त्या रोगांचं जर योग्य प्रमाणात योग्य वेळेला लसीकरण केलं, एका शेळीला दर वर्षाला ETV, PPR, तोंडखुरी, पायखुरीचं लसीकरण करायचं, जेणेकरून पावसाळ्याच्या सुरुवातीला जी काही मरी असते या प्रकारचे जे काही रोग आहेत, म्हणजे तोंडाला त्यांच्या खाज येणे, खरूज येणे अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे रोग होत नाहीत। दुसरी गोष्ट, स्वच्छता सगळ्यात महत्वाची। तुमच्या गोठा जर घाण झाला किंवा तिथल्या जे काही ते मलमूत्र आहे शेळ्यांचं, याचं जर विसर्जन तुम्ही व्यवस्थित नाही केलं, ही जर स्वच्छता वेळेच्या वेळेला नाही ठेवली तर शेळ्या बिमार पडतात। दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला झड लागते त्यावेळेला गोठ्यामध्ये जिथे पिल्लांचं आपण व्यवस्थापन केलं असतं, मी तुम्हाला माझी पिल्लं दाखवतो। या ठिकाणी माझी करडं आहेत। या ठिकाणी जो काही गोठा मी बनवलेला आहे हा गोठा उतरत्या स्वरूपामध्ये आहे, खाली खडक आहे, चुनखडक आणि आपलं जे काही शेतामधलं खडक असतं याचं मिश्रण करून कसल्याही प्रकारचा बेड वगैरे किंवा खाली गच्ची केलेली नाहीये। तर ह्या पिल्लांसाठी हा बेड जो आहे अतिशय उपयुक्त असतो, कारण ज्यावेळेस सर्दीचं वातावरण असते किंवा हिवाळा असतो त्या काळामध्ये इथं ही माती जी आहे खालची ही गारवा असा टिकून ठेवत नाही, थोडीशी ऊब देते खालनं, म्हणजे पिल्लांना कसल्याही प्रकारचा निमोनिया किंवा सर्दी या प्रकारचे रोग होत नाहीयेत। या ठिकाणी पिल्लं बघू शकता, एकदम व्यवस्थित संगोपन झालेलं आहे या पिल्लांचं।
म्हणजे गेल्या वर्षी जर अंदाज काढा 120 पिल्लामध्ये माझी फक्त 4 ते 5 पिल्लं दगावली होती. म्हणजे ती पण अशी काही कुठल्या प्रकारच्या व्हायरल अटॅकनं नाही, तर एक कमकुवतपणा किंवा अशक्तपणा अशा गोष्टीपायी ती पिल्लं गेली होती. म्हणजे 120 पिल्लामधल्या 2 ते 3 पिल्लं जाणं म्हणजे अशी काही फार मोठी गोष्ट नाही. संपूर्ण जर अंदाज काढला शेळ्यांचा, या ठिकाणी काही काही अशा विशेष शेळ्या आहेत ज्या की गावरान शेळ्यामध्येच जी वेताच्या नंतर 19 ते 21 दिवसाच्या दरम्यान परत गाभण राहते. त्यामध्ये सांगायचं जर झालं तर पापुडी, जिला आम्ही पापुडी म्हणतो, ही एक शेळी आहे. त्याच्यानंतर पाचवी कुठे आहे, हरणीच्या बाजूला ही जी काही शेळी आहे मोरकानी, ही मोरकानी जात एक तानगाभी म्हणतात आपण त्याला. म्हणजे येताच्या जास्तीत जास्त 18 ते 20 दिवसामध्ये परत ती गाभण राहते. असं जर अंदाज काढला तर एका वर्षामध्ये त्या शेळीचे 4 ते 5 पिल्लं आपल्याला एका वर्षाच्या आतमध्ये मिळतात. 14 महिने वाट पाहायची गरज नसते. संपूर्ण शेळ्यांचा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. नफे सांगितले, फायदे सांगितले, तोटे सांगितले. याच्यामध्ये फक्त 2 गोष्टी काळजीच्या स्वरूपामध्ये जर सांगायच्या झाल्या तर स्वच्छता, लसीकरण आणि आहार या 3 गोष्टीवरती विशेष भर द्यावा. दुसरी गोष्ट, शेडमध्ये जी काय आपण गुंतवणूक करतो ती फार मोठी गुंतवणूक अपेक्षित नाहीये. नॉर्मल जशा तुमच्याकडे आवश्यक सुविधा आहेत अशा प्रकारचा शेड बनवा. इथं माझा शेड आहे, तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ दाखवतो. या ठिकाणी हा शेड एकदम लाकडी, साधी पत्र यांचा बनवलेला आहे. फार भरपूर असा काही एक जास्तीत जास्त 20 ते 25 हजार खर्च आलेला आहे या शेड बनवण्यासाठी आम्हाला.